संध्याकाळी ऑफिस संपून रात्री 11 वाजता मी पोहोचली आहे ठाण्यात उपवनला. नमस्कार, मी आहे स्नेहा आणि मी आले माझी मैत्रीण सुजाताच्या लग्नाला. रात्री केलेल्या स्किन केअरने सकाळी मेकअपचा वेगळाच ग्लो आला होता चेहऱ्यावर. इतका की हा डॉगेश भाई आमच्या भाग्यश्रीच्या प्रेमातच पडला होता. ब्रेकफास्टसाठी पोहोचलो आणि मी खरंच या लग्नाच्या वेणूच्या प्रेमातच पडली. मग अर्धवट मेकअपवर आधी आम्ही पोटोबा करून घेतला आणि आम्ही झालो रेडी. माझ्या साडीवरती मला सिंपल आणि मिनिमल लुक हवा होता आणि तो अगदी तसाच झाला होता. मग तुतारी आणि ललकार वाजून नवरदेवाचं स्वागत झालं आणि आमच्या नवरीबाईला बघून तर आम्ही अवाकच झालो. ही सुजाताच आहे का? चष्मीश सुजाता, जीवाचा आटापिटा करून रात्रंदिवस सदाशिव पेठेतल्या त्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणारी. ती सुंदर तर आहेच, पण या नवरीच्या वेशात ती अगदीच सुंदर भासत होती. भाग्यश्रीने सजेस्ट केलेल्या सॉन्गवर तिची अगदी मराठमोळी एंट्री झाली. मैत्रिणीचंच तर लग्न आहे, जायलाच पाहिजे का? लोक विचारतात. उलट मी म्हणेन जावंच. आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा काळ मी एकत्र जगलो. इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्यानंतरचा करिअरचा सगळ्यात स्ट्रगलिंग पॅच सदाशिवपेठ. माझ्या पर्सनल आयुष्यातल्या जडणघडणीमध्ये या मैत्रिणींचाच हात जास्त आहे. हे लग्न होण्यासाठीचा तिचा स्ट्रगल आम्ही जवळून बघितला आणि म्हणूनच मला वाटतं मैत्रिणीच्या लग्नाला नक्की जावं. लग्न व्यवस्थित पार पडलं आणि आम्ही मोर्चा वळवला जेवणाकडे. आधी पाणीपुरी आणि मग सुंदर जेवणावर ताव मारून मी आणि भाग्यश्री कॅज्युअल कपड्यांवर नवरा नवरीसोबत फोटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.